34व्या रस्ते सुरक्षा अभियान अंबरनाथमध्ये राबवण्यात आलं। यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि वाहतूक उपशाखा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। अंबरनाथच्या भाऊसाहेब परांजपे विद्यालयात हे शिबिर पार पडलं। यावेळी विद्यार्थ्यांना रस्ते प्रवासातील नियमांविषयी आणि अपघातांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। रस्ते अपघातांबाबत चित्रफित दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी अंबरनाथ पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, डॉक्टर गणेश राठोड, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्यासह रोटरीचे अनेक सदस्य उपस्थित होते। आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभलं। शाळेने खूप चांगलं सहकार्य केलं आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट नेहमीच असे जनजागृतीचे कार्यक्रम, समाजासाठी जे उपयोगाचे कार्यक्रम असतात असे रोटरी नेहमीच या अंबरनाथ शहरात ऑर्गनाईज करत असते। मी आजगावकर सरांचं आणि त्यांच्या टीमचं खरंच स्वागत करेल, त्यांना धन्यवाद देईल की अशा पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम ते या माध्यमातून करत असतात। नाही तर पोलीस म्हटले की दंड देणे, गाड्या पकडणे अशाच पद्धतीचं काम करत असतात, परंतु लोकांमध्ये मिसळून, मुलांमध्ये मिसळून रोटरी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे इतकी चांगली काम ह्या अंबरनाथमध्ये करत असतात। त्यांचं खरंच मी धन्यवाद देतो। सुरक्षा, रस्ता सुरक्षेसंबंधी जे आपल्याला जे काही हेल्मेट वापरायचे आहेत किंवा आपल्याला सीट बेल्ट लावायचे आहेत, मोबाईलवर बोलायचं नाही आहे आणि दारू पिऊन गाड्या वाहने चालवायची नाहीत, ही जनजागृती त्यांच्या पालकांपर्यंत त्यांनी पोहोचवावी आणि त्यांनी भावनिक आवाहन करावे की आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात, तुम्ही जाताना, कामावर जाताना कृपा करून हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, आम्हाला संध्याकाळी तुम्ही परत आलेले पाहायचे आहेत, आमच्यासाठी तुम्ही खूप प्राणप्रिय आहात, असा संदेश ह्या विद्यार्थ्यांमार्फत आपण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे। आणि मला खात्री आहे या विद्यार्थ्यांनी ते शांतपणे ऐकल्यामुळे आणि त्यांच्यापर्यंत त्या भावना पोहोचल्यामुळे हा संदेश नक्की त्यांच्या पालकापर्यंत पोहोचेल आणि या जनजागृती मोहिमेसाठी जो आपण इथे उपस्थित राहून आपण जो कार्यक्रम आयोजित केला याला आपण 100% यशस्वीरित्या आपण यशस्वी झाला असं म्हणू शकतो।